नमस्कार. सप्रेम जय भीम. आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची माहिती आपण घेणार आहे, त्यांच्याविषयी विचार करणार आहे. नुकतीच 14 एप्रिल झालेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रबांधणीविषयी विचार काय होते या संदर्भातला आपण विचार करणार आहे, या संदर्भातली आपण माहिती घेणार आहे. असं म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे. काय बरं वाक्य आहे? तर ते वाक्य आहे की माणसाने कितीही प्रयत्न केला तरी ज्ञानसागराच्या कडेला असलेला किंवा किनारी असलेल्या गुडघावर पाण्यामध्येच माणूस जाऊ शकतो. कितीही माणसाने अभ्यास केला तरी ज्ञानसागराच्या गुडघाभर पाण्यामध्येच आपण जाऊ शकतो, त्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये आपण जाऊ शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मी विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक स्वतः ज्ञानाचा सागर होते आणि या ज्ञानाच्या सागराचा एक जरी थेंब मला मिळू शकला तरी मी माझे जीवन सार्थकी झाल्यासारखं समजेल. तर असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्याला एक मंत्र दिला होता. तो मंत्र होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, भरपूर शिका, सगळ्यांनी संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा त्यांनी एक मंत्र दिला होता. महाराष्ट्राचं जे क्षितिज होतं स्वातंत्र्यपूर्व काळातलं, त्यामध्ये 3 जे सूर्य होते ते आपल्या मनामध्ये कायम तळपत राहतील. त्यांचे विचार जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये आणि या भारत भूमीला, या जगाला कायम मार्गदर्शक राहतील. पहिले आहे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा होती त्यामध्ये लोककल्याण हा विषय होता. त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी लोकांमध्ये असंतोषाची भावना जागृत केली. जसं शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत केली, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळकांनी लोकांच्या मनामध्ये असंतोषाची भावना निर्माण केली ब्रिटिश सत्तेविरोधात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाज, बहुजन समाज यांच्या मनामध्ये स्वाभिमानाची भावना जागृत केली आणि त्यांना शिक्षणासाठी प्रेरित केलं, त्यांना संघर्षासाठी प्रेरित केलं, त्यांना संघटन करण्यासाठी प्रेरित केलं. तर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र बांधणीविषयी विचार जेव्हा आपण विचार करणार आहे तेव्हा काही गोष्टी विचार करणं महत्वाचं ठरतं. एक जुनी गोष्ट आहे, वेद काळातली गोष्ट आहे. मी मुद्दाम वेद काळातली गोष्ट सांगणार आहे किंवा त्याचा विचार करणार आहे, कारण की ती बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी घडलेली आहे. एक सत्यकामा जाबल नावाचा एक छोटा मुलगा होता, सत्यकामा. आणि हा जो सत्यकामा होता तो बनारसच्या पायऱ्यांवर बसायचा आणि त्याच्या मामाला नेहमी मदत करायचा. हा तो छोटासा सत्यकामा होता तो त्या मामाला नेहमी मदत करायचा, पण त्याला असं वाटायचं की या ठिकाणी जे मोठमोठे तत्वज्ञ येतात, मोठमोठे ऋषीमुनी येतात, त्यांच्यासारखं मला पण खूप शिकायचंय, एवढं शिकायचंय की त्यांच्यासारखंच व्हायचंय. पण हा जो सत्यकामा होता त्याचा मामा जो आहे तो बनारसच्या पायऱ्या साफ करायचं काम करायचा. त्याची आई जी होती ती नर्तकी होती आणि हा तिथल्या ऋषीमुनींच्या घरी जायचा. ऋषीमुनींना म्हणायचा की मला शिकायचंय, मला तुमचा शिष्य बनवून घ्या. पण त्या काळचे बनारस मधले जे कर्मठ लोक होते, काशी मधले, ते त्यांना त्या सत्यकामा, छोट्या 8 वर्षाच्या सत्यकामाला शिक्षण घेण्यासाठी त्यांच्या बरोबर घेत नव्हते. एक दिवस त्या ठिकाणी एक मोठे ऋषी आले. असं म्हणतात ते अगस्त्य ऋषी होते. आणि सत्यकामाला कळालं एक मोठे जे ऋषी आहे, जे तत्वज्ञ आहे आणि त्यांची कीर्ती 7 समुद्रापार पसरलेली आहे, ते त्या काशीच्या पायऱ्यांवर आलेले आहेत, त्यांना भेटू, ते कदाचित मला शिष्य बनवून घेतील. हा छोटासा बाळ, आनंद झाला त्याला, तो पळत पळत गेला आणि त्या ऋषींना म्हणाला, मला तुमचा शिष्य बनवून घ्या. शिष्य बनवून घ्या म्हटल्यानंतर त्या
जे ऋषी होते त्यांनी विचारलं, बाळ तुझं गोत्र कुठलं आहे? आता याला वाटलं की गोत्र काय आहे त्याला माहित नव्हतं, लहान होता 8 वर्षाचा. गोत्र मिळाल्यावर ऋषी जे आहेत ते मला शिष्य म्हणून घेणार. आणि तो आनंदाने पळत पळत आईजवळ गेला. आईजवळ गेल्यानंतर सत्यकामाने आईला विचारलं, आई आपलं गोत्र कुठलं आहे ग? तर तो सत्यकामा त्याच्या आईला, सत्यकामाची आई सत्यकामाला म्हणाली, बाळ त्या ऋषींना सांग की माझी आई नर्तकी आहे, तिचा अनेक पुरुषांबरोबर संबंध आलेला आहे, त्यामुळे त्यातून माझा जन्म झालाय, मला माझं गोत्र माहित नाही, असं तू त्यांना सांग. त्याला वाटलं गोत्रच मिळालं, छोट्याशा सत्यकामाला वाटलं, गोत्र जाबलला वाटलं की मला गोत्रच मिळालं. आणि तो पळत पळत गेला आणि सांगितलं की मी सत्यकामाचा मुलगा जाबल आहे. त्याच्या आईचं नाव सत्यकामा, क्षमस्व. तर सत्यकामाचा मुलगा जाबल आहे, माझी आई नर्तकी आहे आणि ती नर्तकी असल्यामुळे वेगवेगळ्या पुरुषांशी तिचा संबंध झाला आणि माझा जन्म झाला आहे, तर हेच माझं गोत्र आहे. ते ऋषी जे होते ते प्रसन्न झाले आणि ते म्हटले की जो सत्य बोलतो तोच खरा ब्राह्मण, तोच खरा शिक्षक. आणि सत्यकामा हा शूद्र कम्युनिटी मधनं आलेला असला तरी पण त्याचा उपनयन केल्या गेला. उपनयन केल्या गेल्यानंतर त्याचं शिक्षण दिलं गेलं. त्या काळचे जे बाकीचे कर्मठ लोक होते त्यांनी अगस्त्य ऋषींना विरोध केला, पण तरी सुद्धा त्यांनी त्यांना शिष्य बनवून घेतलं. तर त्या काळामधला जो हिंदू समाज होता तो जातीच्या बंधनांमध्ये, कर्माच्या बंधनांमध्ये अडकलेला होता. आणि अशा हिंदू समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाची ओढ लावली. ज्या समाजामध्ये शिक्षणाचं महत्व माहित नव्हतं अशा समाजाला त्यांनी शिक्षणाची ओढ लावली. तर राष्ट्रबांधणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे एक महत्वाचं कर्तृत्व आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहे त्यांच्या संदर्भात उदाहरण घ्यायचं झालं तर आणखीन एक महत्वाचं उदाहरण आहे अमेरिकेतल्या जॉर्ज डब्ल्यू कार्वर यांचं. आयुष्य गुलामगिरीत गेलं पण त्यांनी फक्त आणि फक्त अमेरिका या देशाचा विचार केला. शास्त्रज्ञ झाल्यानंतर त्यांच्या राष्ट्रभावनेमध्ये एवढासाही तूजभरही फरक पडला नाही. त्यांना अमेरिका हाच माझा देश सर्वश्रेष्ठ आहे हे शेवटपर्यंत वाटत राहिलं. त्यांनी खूप सारे प्रयोग केले. टस्किगी युनिव्हर्सिटीचा मोठ्या प्रमाणावर विकास केला. आपले बाबासाहेब आंबेडकर हे असेच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाची गोष्ट केली की ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर राष्ट्रभक्त होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला. 14 एप्रिल 1891 साली त्यांचा जन्म झाला आणि खूप कष्टामध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. त्या काळच्या प्रथेनुसार शूद्र व्यक्तीने कमी प्रमाणात खूप शिक्षण घेणं हे चांगलं समजलं जात नव्हतं किंवा त्याला शिक्षण घेऊन दिलं जात नव्हतं. अशा संघर्षमय वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर समाजामध्ये असलेल्या घाणेरड्या जाती प्रथेचाही त्यांनी विरोध केला. शिक्षण घेत असताना आलेल्या अडचणी, या प्रतिकूल गोष्टी या सगळ्या आहेत. त्यांनी असून सुद्धा त्यांचं शिक्षण BA, MA, MA, PhD, डॉक्टर ऑफ सायन्स, बॅरिस्टर अशा अनेक डिग्र्या त्यांनी घेतल्या. आपण त्यांच्या शिक्षणाच्या कारकिर्दीचा खूप असा विचार नाही करणार, तर त्यांच्या शिक्षणाबद्दलचे विचार जे आहेत त्याचा विचार करणार आहे. त्याचं कारण असं आहे की त्यांचं लहानपण सगळेच सांगत असतात, पण त्यांचा आपल्या समाजाविषयीचा दृष्टिकोन काय होता, त्यांना असं वाटत होतं माझा समाज हा विकसित झाला पाहिजे, यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक दृष्ट्या वंचित समजल्या जाणाऱ्या वर्गातून आलेले होते. त्यामुळे त्यांची असं असलं तरी सुद्धा त्यांची मानसिकता मात्र श्रीमंत होती. मी खूप शिकलोय, मी
खूप डिग्र्या घेतल्यात, मला आता समाजामध्ये मान सन्मान मिळायला लागलाय, म्हणजे पुरे नव्हे. तर माझ्या बरोबर असलेला माझा जो समाज आहे, जो वंचित आहे, त्या समाजाला सुद्धा मी पुढे घेऊन जाणार, हा त्यांचा दृष्टिकोन होता. मला एक उदाहरण असं दिसतं की मी सेवा वस्त्यांमध्ये काम करतो. आमच्या आजूबाजूला पुणे शहरामध्ये अनेक सेवा वस्त्या आहेत. असंच एकदा एका मुलाच्या घरी संपर्काला गेलेलो होतो. त्या मुलाची आई कचरा गोळा करण्याचं काम करते. त्याचा लहान भाऊ शाळा सोडून दिली होती. तो स्वतः एका हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे 10वी पर्यंत त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आता हा जो मुलगा आहे, हा मुलाशी मी जेव्हा घरी चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं, त्याची आई सकाळी पहाटे कचरा गोळा करण्याचं काम करते. तिच्या बरोबर त्याचा लहान भाऊ आहे, तो पण जायतो, 6वी 7वीतला आहे. आणि तो जात असताना त्याला ज्या वेदना होतात, तो कचरा गोळा करतो, त्यामुळे त्याच्या शरीराला सकाळ खूप वास येतो. आणि तो जेव्हा शाळेत जायचा तेव्हा शाळेमध्ये सगळी मुलं त्याला कचरा कचरा म्हणून चिडवायची. का? तर त्याच्या शरीराला सगळा कचऱ्याचा वास यायचा म्हणून. हा जरा दिसायला आडदाण होता. त्याला चिडवल्यानंतर, स्वतःवर अन्याय झाल्यानंतर त्याचा प्रतिकार होणारच आहे. यांनी जी मुलं चिडवत होती त्या मुलांना मारलं. त्या मुलांनी त्याच्या शिक्षकांना कंप्लेंट केली की असा असा हा आहे ना, तो आम्हाला मारतोय. तर त्या शिक्षकांनी यालाच बोलवलं आणि याच्या पाठीवर छडीने खूप मारलं. त्या दिवसापासून त्यांनी शाळा सोडून दिली. हे सगळं ऐकून अक्षरशः माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. एक लहान मुलगा ज्याची चूक काही नाही, त्याला सगळी शाळा चिडवते कचरा कचरा म्हणून, आणि त्यांनी म्हणून एक प्रतिकार म्हणून एक दोघांना मारलं, तर त्यालाच शिक्षकांनी मारलं. ही घटना कधीची लांबची नाहीये, तर ही मागच्या वर्षीची घटना आहे. आजही आपल्या समाजामध्ये अशा घटना घडत आहेत. आणि हे जे शिक्षक होते ते स्वतः दलित समाजामधून आलेले होते, वंचित समाजामधून आलेले होते. त्या शिक्षकांनी त्याला मारलं आगापिछा न बघता. हे त्यामागचं वाईट आहे. मला हे सांगायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः वंचित समाजामधून होते. त्यांनी स्वतः संघर्ष करून भरपूर शिक्षण घेतलं. त्याचबरोबर माझा समाजही पुढे गेला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केला. ते जे शिक्षक आहे, मी त्यांना चांगला ओळखतो, कारण मी त्याच शाळेत शिकायला होतो. ते मला पण सर होते एकेकाळी. त्यामुळे ते पण वंचित समाजातले असले तरी त्यांनी त्या मुलाची परिस्थिती जाणून घ्यायला हवी होती. त्याला ती शाळा सोडायला लागली नसती. नंतर तो आता दुसऱ्या शाळेमध्ये जायला लागलाय. पण अशी जी भयंकर जे प्रकार आहे, याच्या पुढे जाऊन हा जो मुलगा आहे त्याच्या घरामधले कोणतेही नातेवाईक आरक्षणाचा फायदा न मिळाल्यामुळे कुठल्याही सरकारी ठिकाणी नोकरीला नाही. स्वतः ते बौद्ध परिवारातले आहेत, पण त्यांची अवस्था खूप वाईट आहे. त्यांच्याकडे जातीचा दाखला जो आहे तो नाहीये. त्यांचे काका मामा दादा आहेत, ते त्यांना द्यायला तयार नाहीयेत. आपणच आपल्या समाजाला एकत्र करून पुढे नेण्याचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता तो खूप मोठा होता. विचार करा, त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर PhD झाले, डॉक्टरेट झाले, अगदी कायदे मंत्री झाले. ते कुठे जाऊ शकत होते, पण त्यांनी फक्त त्यांच्या समाजाचा, भारतीय समाजाचा विचार केला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे. मी स्वतःच्या अनुभवातून आलेलं एक उदाहरण दिलं तुम्हाला आता. यापुढे जाऊन आणखीन एक उदाहरण मी देऊ शकतो की असंच मी एका शाळेमध्ये पूर्वी एका कॉन्ट्रॅक्टवर होतो. त्या शाळेच्या अनेक शाळा आहेत. तर त्या शाळेमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाला प्रवेश घ्यायचा होता. तर त्या शाळेच्या 2 शाखा होत्या. एक शाखा थोडीशी श्रीमंत मुलांसाठी होती आणि एक शाखा जे गव्हर्नमेंट ग्रांटेड होती आणि एक नॉन ग्रांट होती. तर त्या मुलाचे जे सरकारी अधिकारी असलेले वकील आहेत, 1 लाख अधिकारी, ते माझ्याकडे आले आणि म्हटले, सर तुम्हाला काय वाटतं, मी तेव्हा त्या नॉन ग्रांट शाळेत होतो, की तुम्हाला ह्या शाळेत माझ्या मुलाला घालावं का ह्या शाळेत घालावं. मी त्यांना म्हटलं दोन्ही शाळा चांगल्या आहेत.
त्यांनी मला सांगितलं, अहो पण तुमच्या शाळेतल्या मुलांची जरा चेहरे तेजस्वी दिसतात आणि त्या शाळेतली मुलं जरा गरीब दिसतात, तिथं नको घालायला, त्यांच्यावर चांगले संस्कार नसतील. अशा पद्धतीचे विचार ज्या ठिकाणी होतात तो देश पुढेच जाऊ कसा शकेल, हाच मी विचार करत होतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या समाजाला घेऊन पुढे जाण्याचा जो विचार मांडलेला आहे तो खरंच अद्वितीय आहे. त्यांनी स्वतःच्या शिक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पीएचडी केली, किती राष्ट्रनिष्ठ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पीएचडी केली, अनंत अत्याचार अन्याय सहन केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि पीएचडी पर्यंत शिक्षण घ्यायला आले. लोक त्यांना शिवून सुद्धा घेत नव्हते, म्हणजे लायकी नाही. 10वी झालेले शिक्षक, 10वी झालेली लोक आंबेडकरांना शिवून घ्यायची नाही. पीएचडी करणाऱ्या व्यक्तीला शिवून घ्यायचे नाही. असली घाणेरडी लोक त्या आपल्या समाजात होती. इतकी वाईट अवस्था, इतके अत्याचार सहन करून सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी पीएचडीचा जो विषय निवडला ना, तो आपली सगळी मती गुंग करणार आहे. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळे झालेली भारताची दुरवस्था, अशा प्रकारचा पीएचडीचा इकॉनॉमिक्सचा थिसिस त्यांनी प्रसिद्ध करायला घेतला लंडनमध्ये. लंडनमध्ये त्यांचे जे गाईड होते ते त्यांना सांगितलं, अरे तुझा हा रिसर्च इतका जहाल आहे की ब्रिटिश सरकार याला मान्यताच देणार नाही, विद्यापीठ याला मान्यता देणार नाही, याची भाषा जरा सॉफ्ट कर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही बदल केले, पण त्यांनी विषय तोच ठेवला, तेवढाच जाज्वल्य ठेवला. प्रचंड राष्ट्रनिष्ठ असणार व्यक्तिमत्व, एवढा अन्याय अत्याचार सहन करून पण स्वतःच्या फायद्यासाठी पीएचडी नाही केली, तर मातृभूमीच्या फायद्यासाठी पीएचडी करणारं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणासाठी त्यांनी सगळ्यांना प्रेरित केलं. राष्ट्र बांधणीसाठी शिक्षण महत्वाचं आहे हे त्यांना माहिती होतं. त्यांनी शिक्षणासाठी अनेक प्रयत्न केले. सध्याच्या भारतीयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण विषयक धोरण जे होते ते समजून घेणं फार महत्वाचं होतं. त्यांना मेकॉले पुत्र नको होते, त्यांना भारत भूमीचे पुत्र हवे होते, आणि त्यासाठीच त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण संस्था सुरू केल्या. असे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं, त्यांनी सांगितलेला शिका, संघटित व्हा, संघर्ष करा मधलं शिका हा विषय त्यांचा बघितला. एका खुर्चीवर बसून 18 तास अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज कोण बरं एका खुर्चीवर बसून पुस्तक वाचतंय? आज कोण टीव्ही खेळतो, आपण गेम खेळतो, तोंडामध्ये शिव्या असतात, तोंडामध्ये मावा असतो, हे डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत नव्हतं. शिक्षण घेतलं पाहिजे, शिक्षण घेऊन आपण पुढे गेलो पाहिजे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं. आणि त्या दृष्टीनंच भारतीय समाज हा पुढे गेला पाहिजे, हे डॉक्टर आंबेडकरांची तळमळ होती. त्यांनी पुढे आपल्याला या मंत्रामध्ये एक वाक्य दिलेलं आहे, संघटित व्हा, शिका, संघटित व्हा. राष्ट्र बांधणीमध्ये शिक्षण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्र बांधणी व्हावी असा त्यांचा विचार होता. तसंच सगळ्या समाजाने संघटित व्हावं हा सुद्धा त्यांचा विचार होता. विचार करा की तो भयानक परिस्थिती, अन्याय अत्याचार सहन करणारा व्यक्ती का बरं भारतीय, जे सवर्ण भारतीय आहे त्यांच्या बरोबर राहील? पण तसा विचार डॉक्टर आंबेडकरांनी केलेला नाहीये. संघटित व्हा या त्यांच्या शब्दाचा आपण अर्थ जो आहे तो घेतला तर राष्ट्र बांधणीमध्ये त्यांचे विचार किती दूरदृष्टी होते हे आपल्याला बघता येऊ शकतं. सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक स्तरीकरण याविषयी थोडासा आपण विचार करूया. असं म्हणतात की समाजामध्ये कायम एक हायरार्की जी आहे ती असते. एक टॉप असतो आणि तो बेस असतो. टॉप आणि बेस हा कार्ल मार्क्सचा टॉप बेस नका घेऊया. म्हणजे समाजामध्ये
उच्च, नीच, मध्यम वर्ग असे वेगवेगळे वर्ग असतात. आर्थिक दृष्ट्या ते आपोआप निर्माण होतात. हे सामाजिक स्तरीकरण आहे. गरीब वर्ग असतो, गरीब म्हणण्यापेक्षा सामाजिक दृष्ट्या खालचा वर्ग असतो, एक मधला वर्ग असतो आणि एक अतिउच्च वर्ग असतो. तर हे जे सामाजिक स्तरीकरण आहे याला गती तेव्हा प्राप्त होते जेव्हा सोशल मोबिलिटी समाजामध्ये येते, जेव्हा गरीब माणूस श्रीमंत होऊ शकतो. याला म्हणतात सोशल मोबिलिटी. गरीब वर्गातून माणूस स्वतः पैसे कमवून कष्ट करून श्रीमंत होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सोशल मोबिलिटी म्हणतात. सामाजिक स्तर वाढवण्याची जी प्रक्रिया आहे एका वंचित समाजातला आहे, सामाजिक दृष्ट्या खालच्या दर्जाचा समजल्या जाणाऱ्या समूहातून आहे, पण तो सामाजिक दृष्ट्या टॉपला जाऊ शकतो. जसं सत्यकामा जाबल जो आहे तो होता शूद्र वर्णातला, पण तो कष्टाने वेदांचा रचना करता झाला आणि पुढे तो मोठा ऋषी झाला, म्हणजे शिक्षक पदाला गेला किंवा ब्राह्मण झाला. अशा प्रकारची रचना ज्या समाजात असते तो समाज प्रगती करतो. मध्ययुगीन आणि ब्रिटिश काळातला भारतीय समाज हा सामाजिक गतिशीलतेमध्ये खूपच पिछडलेला होता. समाज संघटन होणं दूर, समाजामधली विषमता मोठ्या प्रमाणावर वाढलेली होती. डॉक्टर आंबेडकरांनी हे जे होतं सामाजिक विषमता दूर करण्यासाठी काही व्यावहारिक विषय निवडले आणि त्यावर त्यांनी अभ्यास केला. डॉक्टर बाबासाहेबांचे म्हणणे काय होते तर प्रेम ही एकच गोष्ट सवर्ण आणि दलितांना बांधू शकते, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. मागासवर्गीय आणि जे सवर्ण आहेत यांना बांधू शकते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुळात सवर्ण दलित ही संकल्पनाच मान्य नव्हती. डॉक्टर बाबासाहेब जे होते त्यांना स्पृश्य आणि अस्पृश्य हा जो भेद मांडतात अशा लोकांविषयी त्यांचा संघर्ष होता. अशा लोकांबरोबर त्यांचा संघर्ष होता. कसा ते बघूया. बघा, डॉक्टर आंबेडकर जे होते ते डॉक्टर आंबेडकरांना स्पृश्य मानणारे, स्पृश्य अस्पृश्यता मानणारे आणि स्पृश्य अस्पृश्यता न मानणारे असे दोन गट समाजात आहेत आणि त्यांच्या बरोबर आपल्याला संघर्ष करायचा आहे असं त्यांच्या मनाने पक्क केलेलं होतं. जॉन माल्कन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आहे. हा जॉन माल्कन जो आहे तो काय म्हणतो बघा की भारतामध्ये जोपर्यंत जात व्यवस्था कायम आहे तोपर्यंत ब्रिटिशांची भारतातून सत्ता जाऊ शकत नाही. त्यामुळे हे जे जातीभेद आहे ते अधिक गडद करा असं जॉन माल्कन म्हणतो. आणि ह्या जॉन माल्कनच्या पायावर पाय ठेवून सगळे ब्रिटिश अधिकारी गेले आणि त्यामुळे एक भयानक परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली. जातीयवाद जो आहे तो वाढवण्याचं काम ब्रिटिशांनी केलं. या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये सुद्धा लिहितात, साप्ताहिकांमध्ये सुद्धा लिहितात किंवा त्यांच्या पुस्तकांमध्ये सुद्धा लिहितात. त्यांचं जे पुस्तक आहे शूद्र कोण होते त्यामध्ये पण त्यांनी लिहिलेलं आहे की ते म्हणतात की ब्रिटिशांनी एका विशिष्ट स्टेज पर्यंत जाऊन बघा दलितांना सुरुवातीला त्यांनी आर्मी सारख्या ठिकाणी नोकरीला घेतलं आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता सवर्ण समाज हा आपल्या बरोबर आलाय त्यावेळी दलित समाज म्हणून त्यांना सोडून पण दिलं. आणि या त्यांच्या गोष्टीमुळे शूद्र किंवा दलित समाज आहे हा मागे राहिला. आणि दलित समाज मागे राहण्याचं महत्वाचं कारण फक्त आणि फक्त ब्रिटिश शासन आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या पुस्तकातून मांडलेलं आहे. हे मी ठाम सांगतो.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळचे एकमेव असे समाज सुधारक होते. त्यांनी ब्रिटिशांना सरळ सरळ विरोध केलेला आहे. ते म्हणतात ब्रिटिश शासनामुळेच भारत हा मागास राहिलेला आहे. ब्रिटिशांचं राज्य हे दलितांसाठी, अस्पृश्यांसाठी चांगलं नाही, दलितांसाठी चांगलं नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळालेला जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालेला जो दलित चळवळीचा जो वारसा होता तो एकदम वेगळा होता. त्या काळी संपूर्ण भारतभर जे होतं ते दलित मुवमेंट जी होती ती चालू होती. आणि ही जी दलित मुवमेंट होती ती ब्रिटिशांचा हात धरून चालू होती. ज्या ठिकाणी असं आपल्या लक्षात येतं की हा वारसा घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे गेले, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित चळवळीचा वारसा तर स्वीकारला पण ब्रिटिशांचा हात पकडला नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे. ते प्रचंड राष्ट्रनिष्ठ होते. ते ब्रिटिशांबरोबर कधीच गेले नाही, त्यांचे विचार कधीच मान्य केले नाही. इतर जे त्या काळचे जे समाज सुधारक स्वतःला म्हणून घेणारे होते त्यांनी मात्र ब्रिटिशांचा हात पकडला. ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळ, मी आंबेडकरी चळवळ म्हणतोय, मोठी झाली, वाढली, त्या ठिकाणी भारताच्या विभाजनाची बीज ही अजिबात वाढल्या गेलेली नाही. त्या ठिकाणी अखंड भारताच्याच विचारांना नेहमी प्रेरणा मिळत राहिली. तुम्ही जर उत्तर प्रदेश बघत असाल, भारताचा सगळ्यात मोठा जास्त लोकसंख्या असलेला जो भूखंड आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणात जी आहे दलित चळवळ वाढली, पण ती आंबेडकरांच्या वारशाने वाढली. दक्षिणेमध्ये आंबेडकरांचा वारसा नव्हता, तिथे दलित चळवळ वाढली आणि तिथल्या लोकांनी धर्मांतर जी केली ती अराष्ट्रीय धर्मांतरण केली. मुसलमान आणि ख्रिश्चनिटी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याचं कारण असं आहे की त्यांनी आंबेडकरी चळवळीचा वारसा त्यांना नव्हता, महात्मा फुलेंच्या चळवळीचा वारसा त्यांना नव्हता. समाज सुधारणा घडली पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामुळेच इतर त्या काळच्या अखिल भारतीय समाज सुधारणेचा विचार करता बाबासाहेब आंबेडकर हे त्या दृष्टीनं वेगळे होते. त्यांनी इथल्या ज्या स्वतःला सवर्ण समाज म्हणायचा अशा सवर्ण समाजावर टीका केली, पण ही टीका करत असताना समाजामध्ये फूट पाडणार नाही या संदर्भात त्यांनी मोठ्या प्रमाणात काळजी घेतली. याचं एक उत्तम उदाहरण आपण घेऊ शकतो. 1927 साली महाडचा सत्याग्रह झाला. हा जो महाडचा सत्याग्रह झाला त्यावेळी त्या ठिकाणी सगळा जो समाज होता त्या सगळ्या समाजाला डॉक्टर आंबेडकरांनी त्या चौदार तळ ज्याला म्हणतात त्या ठिकाणी बोलवलं. त्या ठिकाणी बोलवल्यानंतर तसा तो केंद्र आणि प्रांत शासनाचा आदेश होता जो डिस्ट्रिक्ट लेवलला पण आणि महाड कॉर्पोरेशननी पण फॉलो केला होता की हे तळ जे आहे चौदार तळ सगळ्यांसाठी ओपन करायचं. पण तरी सुद्धा तिथले सवर्ण जे होते ते सवर्ण म्हणण्यापेक्षा स्वतःला सवर्ण समजायचे कथित सवर्ण होते, ते सामान्य माणसाला त्या ठिकाणी पाणी पिऊन देत नव्हते. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह करत असताना त्यांना ब्राह्मणेतर चळवळ नावाची एक संघटना होती. त्या संघटनेने पाठिंबा द्यायचं दर्शवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती एकनिष्ठ राष्ट्रभक्त होते आणि समाज अखंड राहावा, राष्ट्र बांधणी जी आहे ती मजबूत व्हावी यासाठी किती दूरदृष्टी होते हे आपल्याला बघण्यासारखं आहे या घटनेमध्ये. तर या ब्राह्मणेतर समाज जो होता त्या समाजाने त्यांना पाठिंबा दिला आणि ते म्हटले आमचे 1000 तरुण आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही फक्त ब्राह्मणांना विरोध करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले माझा लढा स्पृश्य अस्पृश्य मानणारे आणि स्पृश्य अस्पृश्य न मानणारे यांच्या विरोधात आहे. म्हणजे स्पृश्य अस्पृश्य मानणाऱ्यांविरोधात माझा लढा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट त्यांना उत्तर दिलेलं आहे ब्राह्मणेतर समाजाच्या संघटनेला.
आणि आम्ही कोणत्याही जातीच्या विरोधात लढा उभारू इच्छित नाही असं डॉक्टर आंबेडकर म्हटले. या वाईट प्रथेविरोधात माझा लढा आहे. त्या काळच्या बहिष्कृत भारत मधल्या एका साप्ताहिकामध्ये आलेल्या म्हणण्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका लेखानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आज मला खूप दुःख झालंय, ज्या चौदार तळ्यावर मी ज्यांच्यासाठी लढतोय ते माझ्या विरोधात होते आणि ज्यांच्या विरोधात लढतोय ते माझ्या बरोबर होते, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या साप्ताहिकामध्ये बहिष्कृत भारतच्या म्हटलं आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यामधली संकल्पना क्लिअर होती. ते म्हणतात, सगळे आपण संघटित झालो, जातीभेद विसरून एकत्र आलो तर या देशाचं काहीतरी चांगलं होईल, या देशाची राष्ट्र बांधणी चांगली होईल. संघटित समाज हाच या देशाचा कणा आहे हे त्यांना माहिती होतं. म्हणून त्यांनी ब्रिटिशांना सपोर्ट केला नाही, अनंत कष्ट सहन केले. पण ते कष्ट सहन केले, अत्याचार सहन केले, तरी सुद्धा भारतीय समाजाच्या, भारत भूच्या विरोधात ते गेले नाही. प्रचंड देशभक्त माणूस हो. बघा आता पुढे जाती व्यवस्थेचे प्रतीक असलेली मनुस्मृती त्यांनी जाळली. पण त्यांच्या मनामध्ये कोणाबद्दल द्वेष भावना नव्हती, तर त्या मनुस्मृतीमध्ये असलेल्या वाईट जाती भेदाच्या संदर्भातला तो द्वेष होता. असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी त्या काळामध्येच जे बडोद्याचे गायकवाड होते आणि कोल्हापूरचे शाहू महाराज होते, यांच्या बरोबरीनं एक समाज सुधारणेचं काम सुरू केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. या समाज सुधारणेच्या कामामध्ये समाज समता संघ नावाची एक संघटना त्यांनी सुरू केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ही जी संघटना चालवायचे ते पांडुरंग शास्त्री पालये हे बदलापूर जवळ राहायचे, मुंबई जवळ राहायचे. आणि या पांडुरंग शास्त्री पालये काय करायचे, महार समाजाचे जे लोक होते, डॉक्टर बाबासाहेबांनी स्थापन केलेली संघटना, बडोद्याचे गायकवाड आणि शाहू महाराजांचा याला सपोर्ट होता. तर हे पांडुरंग शास्त्री पालये काय करायचे, महार समाजाची जी लोक होती, मुलं होती, त्यांची मुंज लावायचे आणि त्यांना वेद अध्ययन शिकवायचे आणि त्याबरोबर इतर शालेय शिक्षण पण द्यायचे. अशा प्रकारचं हे जे काम होतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू करण्याचा प्रयत्न केला. आपल्या कर्मठ जो समाज आहे त्या कर्मठ समाजाने या पांडुरंग शास्त्री पालये आणि या सगळ्या उद्योगाला विरोध केला. ही आपल्या सगळ्यांची दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा लोकांमुळेच भारत जो आहे विकसित होण्यापासून वंचित राहिला आहे. पुढे बघा 1941 साली असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र बांधणी जेव्हा करायची असते ना, तेव्हा राष्ट्र बांधणीमध्ये लोकांच्या भावना ज्या आहेत ते जागृत करायला लागतात. आपल्याला का काम करायचंय. तर 1941 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 69 सभा घेतल्या. या 70 सभांमध्ये सरासरी प्रत्येक सभेला 1 लाख लोक आलेली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेली लोक, विचार करण्यासारखी गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळच्या महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांसारख्या दिग्गज नेत्यां एवढेच ते पॉप्युलर होते. त्या काळचे सगळ्या समाजातली लोक, सगळ्या